नमस्कार दोस्त, मंजल स्वागत करतो तुमच्या श्रीवचन ब्लॉगच्या अजून एक नवीन एपिसोडमध्ये। आज आलेला वापदेव मंदिर इथे। हा जो मंदिर आहे तो आहे आपण जसेच तुम्ही पेशवाईतून राईट माराल सॉरी लेफ्ट माराल तिथून हा आपल्याला मंदिर पाहायला मिळतो। तर चला मंदिरमध्ये जाऊन बघूया मंदिरमध्ये काय आहे। त्याच्या पहिले स्पेशल नोट, तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा मग टुरिस्ट असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। टुरिस्टसाठी देखील भरपूर कॉन्टेंट येणार आहे, हॉटेल्सपासून फिरण्यापासून खूप चांगला कॉन्टेंट येणार आहे टुरिस्टसाठी देखील। तर यासाठी प्लीज सबस्क्राईब करा। चला आपण आज चाललो वापदेव मंदिर इथे, तर बघूया इथे। हा मंदिर तुम्हाला दाखवतो। मंदिर खूप हा जो एरिया आहे तो मोठा आहे बेसिकली, आणि मंदिर पण त्या हिशोबाने बऱ्यापैकी आहे। मंदिर तर खूप शांत आणि छोटा म्हणजे मोठा मंदिर आहे हा, आणि इथे मंदिर आहे म्हणजे मेन आपण पूजा करतो तिथे। इथे वॉच देखील लावलेली आहे मंदिरमध्ये। बाकी तर छोटी मोठी म्हणजे माझ्या हिशोबाने मागच्या वर्षीची डेकोरेशन आहे, पताके वगैरे लावलेले आहेत तिथे। आणि हे क्लिनिंगचं सामान, मंदिर ही लादी ओली आहे म्हणजे आत्ता जस्ट मंदिर क्लीन झालं असलं असं वाटतंय। आणि इथे खूप म्हणजे तरी 20-25 माणसं इथे आरामात बसू शकतात असा हा मंदिर आहे, आणि खूप शांत वातावरण आहे इथे, तुम्ही बघू शकता। आता मंदिरच्या बाहेरच्या साईड तुम्हाला पार्किंग देखील दाखवतो, तो देखील खूप मोठी आहे। इथे बघा, ही एवढी मोठी पार्किंग आहे इथे। फक्त मी तर माझी गाडी लावलेली आहे, पण इथे पूर्ण तुम्ही पार्किंग पाहू शकता। म्हणजे हे पण खूप अशी मोठी मंदिर आहे। 40 ते 50 लोक इथे राहू शकतात। कुठले अगर फंक्शन असला तर 40 ते 50 माणसं इथे आरामात स्टे करू शकतात। एवढ्या हिशोबांचा हा जो आहे मंदिर आहे, आणि खूप चांगला मंदिर, सुंदर मंदिर, शांत वातावरण मध्ये आपल्याला इथे पाहायला मिळतो। तर तुम्हाला काय वाटते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। अजून मोर इन्फॉर्मेशन व्हिडिओसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करा। तर मिळूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। चला बाय बाय।